नमस्कार मित्रांनो, मी श्री यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आहोत. मित्रांनो, सिलेबस ऑफ ओशनोग्राफी इंट्रोड्यूस्ड फ्रॉम जून 2019. तर जून 2019 मध्ये परिचित झालेल्या या सागरशास्त्र अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकरणांचा समावेश आहे. मॉड्यूल फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी, म्हणजेच सागरशास्त्राचा परिचय किंवा ओळख. या प्रकरणाचा अभ्यास मित्रांनो आपण पूर्ण केलेला आहे. मॉड्यूल सेकंड, प्रॉपर्टीज अँड डायनॅमिक्स ऑफ ओशन, म्हणजे सागरशास्त्राचे गुणधर्म आणि सागरशास्त्राची गतिशीलता. याही प्रकरणाचा मित्रांनो आपण अभ्यास पूर्ण केलेला आहे. आणि त्यानंतर मॉड्यूल थर्ड, अप्लाइड ओशनोग्राफी, म्हणजेच उपयोजित सागरशास्त्र. या विषयाचा मित्रांनो आपण अभ्यास सुरू केलेला आहे. आणि मॉड्यूल 4, प्रॅक्टिकल, म्हणजेच प्रात्यक्षिक आपण अभ्यासणार आहोत. तर अशा 4 प्रकरणांचा अभ्यास मित्रांनो आपल्याला आहे. त्यापैकी 2 प्रकरणं पूर्ण करून 3ऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. आणि या प्रकरणाचं नाव आहे सागराची उपयोजिता. या प्रकरणामध्ये मित्रांनो आपण मॉड्यूल थर्ड, अप्लाइड ओशनोग्राफी, यामध्ये ओशियन ऑर मराईन डिपॉझिट्स, जे सागर शास्त्र मध्ये किंवा ओशियनमध्ये सागरी निक्षेप किंवा सागरी गाळ किंवा गाळाचं संचयन, मराईन डिपॉझिट म्हणजे शब्दशः अर्थ गाळाचं, सागरी गाळाचं संचयन. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपण त्याला निक्षेप असं सागरी अभ्यासामध्ये हा शब्द प्रयोग आपण करणार आहोत किंवा करीत आहोत. याचे सोर्सेस अँड क्लासिफिकेशन, म्हणजे जो उगम आणि वर्गीकरणाचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. पैकी सोर्सेसचा अभ्यास आपण केलेला आहे किंवा स्रोताचा किंवा उगमांचा अभ्यास केलेला, निक्षेपांचे उगम किंवा निक्षेपाचे स्रोतचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि आपल्याला आता वर्गीकरणाच्या अभ्यासाकडे वळायचं आहे. मित्रांनो, ओशियन रिसोर्सेस म्हणजे सागरी साधन संपत्ती. या सागरी साधन संपत्तीमध्ये आपण बायोटिक, मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस, म्हणजे जैविक, खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधन संपत्ती, हे सर्व जैविक साधन संपत्तीचे भाग आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो ओशियन पोल्युशन, म्हणजेच सागरी प्रदूषण. याच्यामध्ये आपण कॉजेस म्हणजेच कारण, इफेक्ट्स म्हणजेच आपण परिणाम, अँड मेजर्स म्हणजेच मोजमाप किंवा उपाययोजना, या सर्व गोष्टी आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आतापर्यंत मित्रांनो आपण सागरी निक्षेप म्हणजे काय पाहिलं आणि सागरी निक्षेपाचे जे काही स्रोत आहेत, भूमिजन्य स्रोत, जलीय स्रोत, जैविक स्रोत, ज्वालामुखी स्रोत किंवा वैश्विक स्रोत, मानवी स्रोत, तर हे स्रोत आपण अभ्यासले. यामध्ये मित्रांनो आपण सर्व स्रोतांचा व्यवस्थितरित्या चर्चा केलेली आहे. परंतु शेवटचा जो स्रोत आहे मानवी स्रोत, या संदर्भात थोडंसं अधिक भाष्य आपण करूया. पाठीमागच्या क्लासमध्ये या संदर्भात आपण थोडंसं भाष्य केलं होतं, परंतु ते अगदी सीमित होतं, म्हणून त्याच्यामध्ये आणखी थोडीशी आपण भर घालूया. आपण मानवी स्रोतासंदर्भात आपण मानवानं जी काही वेस्ट डम्पिंग केलेलं जे आहे ते जाऊन जेव्हा सागरात पोचतं
आणि त्याचं संचयन होतं, तेव्हा सुद्धा मित्रांनो त्याला सागरी निक्षेपच असं आपण म्हणतो. परंतु निक्षेपासंदर्भात एक महत्त्वपूर्ण गोष्ट किंवा कसोटी आपण म्हणूया की त्याला आपण सागरी निक्षेप म्हणत नाहीयेत, तर सागरी आपण हस्तक्षेप म्हणतो. जेव्हा मानवनिर्मित सुट्टे पार्ट सागरात जाऊन पोचतात आणि समुद्र तळावरती जाऊन पोचतात, संचित होतात, तेव्हा निक्षेप न म्हणता त्याला हस्तक्षेप म्हणू किंवा तो एक प्रदूषणाचा भाग म्हणू. मग आता प्रश्न पडला की मग मानवी स्रोत कशाला म्हणायचो, की निसर्गनिर्मित घटक आहेत परंतु ते मानवामुळं सागराच्या तळापर्यंत पोहोचलेले आहेत, त्याला आपण मानवी स्रोत असं म्हणणार आहोत. म्हणून पुन्हा यावरती आपण आज भाष्य करतोय. या संदर्भात आपण असं म्हणूया की मानवाची जी काही आर्थिक क्रिया प्रक्रिया आहे ही सतत सुरू असते आणि या आर्थिक क्रिया प्रक्रियेमध्ये मित्रांनो मानव सागरामध्ये सुद्धा निक्षेप त्याचे भर घालतो. विविध अंग आणि या गोष्टी घडत असतात. उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी पाहूया की मानवाच्या जी काही आर्थिक घडामोडी आहेत त्या आर्थिक घडामोडीमध्ये उदाहरणार्थ बऱ्याच वेळा सागरी किनारपट्टीची मोडतोड सुरू असते. म्हणजे असं बघा की सागर किनाऱ्यावरती एखादी इमारत बांधायची आहे तर मोडतोड सुरू असते आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या किनाऱ्यावरच्या जी काही असणारी जी काही रेती, दगडधोंडे, गोटे किंवा हे जे काही आहेत पदार्थ, हे पदार्थ मानवाच्या हस्तक्षेपामुळं जाऊन काय होतात की सागरात जाऊन या भरती ओहोटीच्या किंवा लाटांच्या किंवा पाण्या आलं आणि ते पाणी ते गाळ वाहून गेलं, पर्जन्याचं पाणी, आणि त्यामुळं काय होतं सागरामध्ये जाऊन या गोष्टी मिसळतात. आणि मग म्हणून त्याच्या पाठीमागे स्रोत कोण आहे तर मानव आहे, उगमस्थान कोण आहे तर मानव आहे. मानवाची आर्थिक घडामोड तिथं झाली त्यामुळं हा निक्षेप तिथपर्यंत पोचला किंवा हा निक्षेपाचा स्रोत मानव ठरला, म्हणून मानवी स्रोत असं म्हटलेलं आहे. पा मग एकच किनारपट्टीवरची मोडतोड एवढंच कारण आहे का? नाही, तर काही वेळेस मानव जी काही पोषक वातावरण असतं, बऱ्याच वेळा समुद्राच्या किनाऱ्यावरती दंतूर किनारा भेटतो, म्हणजे आत बाहेर असा किनारा असतो, त्याला आपण दंतूर किनारा असं म्हणतो. आणि मग त्या ठिकाणी मित्रांनो काय होतं की बंदर उभारणीचं काम नव्यानं सुरू झालं आणि या बंदर उभारणीच्या प्रक्रियेत मित्रांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडते की त्या ठिकाणी खुदाई सुरू होते, त्या ठिकाणी अनेक ॲक्टिव्हिटी सुरू होतात आणि यामुळं या असणारी जी काही गाळ आहे तो गाळ किंवा ते असणारी रेती, दगड, धोंडे हे सर्व जाऊन सागरामध्ये पडतात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तो स्रोत असतो त्या निक्षेपाचा, तो मानव असतो, म्हणून मानवी स्रोत. म्हणजे नवीन बंदराच्या निर्मितीच्या वेळेस सुद्धा अशा प्रकारे मानवी स्रोत काय होतो, स्रोतामुळं सागरी निक्षेप सागर तळावरती आपल्याला पाहायला मिळतो. पहा, तर अशा प्रकारे मित्रांनो मानवी स्रोताचं उदाहरण सांगता येत नवीन बंदरांची निर्मिती, यामध्ये खुदाई वगैरे होतेच असते. त्याचबरोबर पहा आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट असते ती म्हणजे जुनी जी काही बंदरं असतात ती जुनी बंदरं खोल करणं. अर्थात नवीन बंदरांच्या ठिकाणी सुद्धा या गोष्टी होतात, खुदाई वगैरे सुरू असते. जर समजा बंदर योग्य असं किनारा आहे परंतु त्या किनाऱ्यालगत खोली नाहीये, मग ते सागरच खोदून खोल करतात मित्रांनो, आणि मग अर्थातच तो मानवी स्रोत ठरतो तो गाळ वगैरे, आणि मग तो निक्षेप जाऊन समुद्र तळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा तो गाळ समुद्र तळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्यावेळेस ही मानवी स्रोत ठरतो. आणि जुन्या बंदरांची सुद्धा बऱ्याच वेळा काय होते, खुदाई आपल्याला खोल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चाललेली पाहायला मिळते. पहा, त्यानंतर मित्रांनो ही सागरी किनारपट्टीचा विकास करणं, यातून सुद्धा अनेक जी काही पट्ट्या आहेत किंवा बेल्ट किंवा आपण क्षेत्र म्हणूया किनारपट्टीवरचे, तर त्या ठिकाणी काय होतात की सागरी जी काही निक्षेप आहेत किंवा गाळ आहे तो मानवाच्या या किनारपट्टीच्या विकासाच्या प्रक्रियेतून तो काय होतो,
लाटांच्या मार्फत, समुद्र प्रवाहांच्या मार्फत किंवा भरती ओहोटीच्या मार्फत, काही वेळेस पडलेल्या पर्जन्याच्या मार्फत तो जाऊन सागर तळावर तो संपूर्ण गाळ पसरतो आणि मग त्या ठिकाणी मित्रांनो काय होतं की तो निक्षेप म्हणून ओळखला जातो. त्याचा स्रोत मानवी स्रोत असतो. याशिवाय सुद्धा मित्रांनो आणखीन काही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये आपण समुद्र किनारपट्टी लगत जर खनिजे सापडत असतील आणि त्या खनिजाचं उत्खनन होत असेल आणि त्या खाणीतून जे काही पदार्थ बाहेर पडतात ते सुद्धा बऱ्याच वेळा भरती ओहोटी किंवा समुद्र प्रवाह किंवा वारा किंवा नदी यामार्फत जाऊन काय होतात, सागराला जाऊन मिळतात. परंतु प्रक्रिया मानवनिर्मित आहे, कारण खाणीचं कामकाज सुरू आहे, खाणकाम सुरू आहे किंवा कामकाज सुरू आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा गाळ सागरामध्ये जाऊन पोहोचतो. हे आपल्याला या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज, मानवाच्या आर्थिक घडामोडीमधील ऍक्टिव्हिटी सांगता येते. याशिवाय आणखीन एक ऍक्टिव्हिटीज मानवाची चालू असते की ती म्हणजे शेती. की किनारपट्टीवरती सुद्धा मानव शेती करतो आणि त्यामुळे सुद्धा तो काय करतो की किनारपट्टीचा भाग जर मित्रांनो समतल नसेल किंवा शेती योग्य असा सपाट नसेल तर तो काय करतो, अनेक अवजार किंवा अनेक प्रक्रियेतून तो काय करतो, त्या जमिनीचं सपाटीकरण प्रक्रिया करतो आणि सपाटीकरण प्रक्रियेमधून तो जमीन खुदाई करतो आणि ती खोदलेली जी जमीन आहे त्याचा बराचसाच भाग मग भरती ओहोटी किंवा समुद्र प्रवाह किंवा वारा किंवा नदींच्या मार्फत जाऊन तो सागराला मिळतो. हे एक मानवाच्या जी काही आर्थिक घडामोडीतून काय होतं की सागरामध्ये निक्षेप पोचतो किंवा गाळ पोचतो असंही सांगता येतं. आणखीन एक प्रक्रिया आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे मित्रांनो की मानवाच्या आर्थिक उलाढालीतील, की ती प्रक्रिया म्हणजे की पशुपालन. की पशुपालनामुळे काय होतं मित्रांनो की बऱ्याच वेळा की जी काही गवताळ कुरणं आहेत या गवताळ कुरणांचा ऱ्हास होतो पूर्णपणे आणि ती जमीन उघडी पडते. त्या पशूंच्या मुळे सुद्धा त्यांच्या जाण्या येण्यामुळं ते जी काही जमिनीचे पार्टिकल्स आहेत ते सुट्टे होतात आणि मग ती बाह्यकारकांच्या माऱ्यामुळं जाऊन काय पडतात, समुद्रामध्ये पडू शकतात. किंवा किनारपट्टीवरती सुद्धा अशा प्रकारचा पशुपालन व्यवसाय चालत असेल तर त्या ठिकाणचे गवत वगैरे संपून जातं आणि मग जास्तीत जास्त जो काही मित्रांनो सुट्टे पार्टिकल्स आहेत ज्याला आपण दगडधोंडे किंवा माती रेती असं म्हणून ते जाऊन सागर तळाला पोचतात. हाही एक भाग आपल्याला मानवाच्या आर्थिक घडामोडीमुळं हा निक्षेप पोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक महत्त्वपूर्ण मानवाची आर्थिक क्रिया असते, ती क्रिया म्हणजे की लाकूडतोड. मानवाला लाकूडतोड व्यवसाय मानवाचा असतो आणि तो सतत लाकूडतोड करत असतो. या लाकूडतोडीमुळं काय होतं मित्रांनो की जे काही ह्या तोडलेल्या लाकडांचे जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स किनारपट्टीवर लाकूड केल्यामुळं ते सागरामध्ये भरती ओहोटी किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीजमुळं त्या सागरामध्ये जाऊन मिळतात. किंबहुना त्या ठिकाणी वृक्षतोड केल्यामुळं जमीन सुद्धा हलते आणि त्याची काही रेती वगैरे सागरात जाऊन पोचते. अशा प्रकारे मित्रांनो हे मानवी स्रोत मधील काही भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येतात पहा. याचबरोबर आपण जी काही आणखीन काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करू शकतो पहा. अर्थात त्यालाही आपण सागरी निक्षेप म्हणू शकतो, परंतु सागरी निक्षेप कधीही समुद्रातील असणारे इकोसिस्टीमला बाधा पोचवत नाहीये किंवा सागरी जीवजंतूंना प्राण्यांना बाधा पोचवत नाहीये किंवा तो अडथळा ठरत नाहीये. परंतु मित्रांनो काही जे काही आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं की मानवाचे जे काही डंप करण्याच्या वस्तू असतात, टाकाऊ वस्तू असतात, त्या जाऊन जेव्हा सागर किनारी पोहोचतात तेव्हा त्याला सुद्धा निक्षेप म्हटलं जातं. परंतु तो समुद्रातील हस्तक्षेप असतो. निक्षेप तर असतोच परंतु तो हस्तक्षेप ठरतो, हे मात्र आपण विसरून चालणार नाही. तर मानवाच्या आर्थिक घडामोडीमध्ये आणखीन एक उदाहरण आपल्याला सांगता येतं की बऱ्याच काळ एखादं जहाज काय करतो, समुद्रावरती कार्यान्वित होतं आणि समुद्रावरती कार्यान्वित झालेलं जहाज हे कालांतरानं मित्रांनो काय होतं, मोडकळीस येतं आणि मोडकळीस येतं तेव्हा ते जहाज मित्रांनो
त्याची जी काही ते झाज जसं बांधणीचा व्यवसाय असतो तसं झाज तोडणीचा सुद्धा व्यवसाय असतो. झाज तोडावं लागतं आणि या तोडण्याच्या प्रक्रियेमध्ये बरेच पार्टिकल्स काय होतात किंवा सुट्टे भाग काय होतात सागरामध्ये पडून जातात आणि मग ते सागर तळाशी संचित होतात आणि तो सागरी निक्षेप म्हणून राहतो. परंतु ते मानव निर्मित असल्यामुळं त्या ठिकाणी तो सागरामध्ये हस्तक्षेप सुद्धा ठरतो. आणखीन जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जहाज बांधणीच्या उद्योगामध्ये सुद्धा अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटीज होते आणि जहाज बांधणी उद्योग सुद्धा हा समुद्रकिनारी चालतो आणि त्यामुळे सुद्धा त्या उद्योगामुळे ही सुद्धा मानवाची आर्थिक प्रक्रिया आहे आणि त्यामुळे सुद्धा मित्रांनो अनेक पार्टिकल्स जाऊन काय होतात सुट्टे भाग जाऊन सागर तळाशी डंप होतात किंवा तिथं जाऊन साचतात. लक्षात घ्या. त्याचबरोबर पहा मित्रांनो आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट की अनेक जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा आपण वापरत असणारे CD, पेन ड्राईव्ह किंवा अनेक कॉम्प्युटरचे अनेक पार्ट याचं विघटन होत नाहीये आणि मग असे पार्ट बऱ्याच वेळा सागरामध्ये डंप केले जातात आणि ते सुद्धा सागराच्या तळाशी जाऊन पोचतात पहा आणि त्याला सुद्धा आपण सागरी निक्षेप असं म्हणू शकतो. याशिवाय मित्रांनो मानवाची जी काही किनारपट्टीवरती समजा मोठी मोठी शहरं असतील किंवा मोठे मोठे उद्योगधंदे चालत असतील त्या शहरांच्या मधून तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो काय होतं की प्रचंड मोठ्या प्रमाणात जो काही टाकाऊ भाग आहे तो जाऊन सागरामध्ये मिसळतो सागराच्या पाण्यामध्ये आणि तो सागराच्या तळावरती काय होतो संचित होतो आणि तो त्याला आपण निक्षेप म्हणूया. आणि हा सर्व जे काही मानवाच्या आर्थिक घडामोडीतून प्रक्रियेतून जो काही गाळ तयार झाला त्याला आपण त्याचा सोर्स किंवा उगम किंवा स्त्रोत होता मानव म्हणून त्याला आपण मानवी स्त्रोत असं म्हटलेलं आहे. फक्त या संदर्भातील अत्यंत गंभीर बाबीचा पुन्हा एकदा उल्लेख करूया की निसर्गनिर्मित जो गाळ असतो तो सागरी पर्यावरणामध्ये किंवा सागराची असणारी जी काही अंतर्गत जे काही इकोसिस्टीम आहेत त्यामध्ये किंवा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाहीयेत किंवा इकॉलॉजीमध्ये हस्तक्षेप करत नाहीयेत. परंतु मित्रांनो जे काही मानवनिर्मित स्त्रोतामध्ये जे काही नैसर्गिक गोष्टी जर सागरात जाऊन मिसळल्या तर त्यामुळे काही फारसा हस्तक्षेप होणार नाहीये. परंतु जर मानवनिर्मित वस्तू मोठ्या प्रमाणात जाऊन प्लास्टिकचा कचरा, गुटख्याच्या पुड्या किंवा आपण पाहतो बॉटल्सचे जे काही प्लास्टिकचे तुकडे असतात किंवा अनेक गोष्टी असतात इलेक्ट्रॉनिकचे स्पेअर पार्ट असतात अशा अनेक गोष्टी जर जाऊन त्या पोचल्या याचबरोबर काही कारखान्यात मधून बाहेर पडणारं सांडपाणी त्या सांडपाण्यात असणारं जे काही रसायनं हे सगळं जाऊन जर सागर तळाशी पोचलं तर मित्रांनो त्या ठिकाणी मात्र तो सागरी पर्यावरण सागरी ज्याला आपण इकोसिस्टीम किंवा इकॉलॉजी किंवा जीवजंतू वनस्पती यांना ती खूप मोठी काय ठरते बाधा ठरते आणि म्हणून हा मानवी स्त्रोतातून जो काही निक्षेप सागर तळावरती पोचतो तो या सागरी पर्यावरणामध्ये हस्तक्षेप ठरतो आणि तो अत्यंत गंभीर असतो. या संदर्भात पुढं आपण भाष्य करणारच आहोत ज्या वेळेस आपण या प्रकरणाच्या शेवटी पोचू आणि आपण ओशियन पोल्युशन सागरी प्रदूषण तर त्यावेळेस आपण यावरती अधिक भाष्य करू. काय काळजी घ्यायची याच्यावरती आपण चर्चा करू, चिंतन करू, मनन करू आणि आपल्याला काय करता येतं हे टाळण्यासाठी याच्यावरतीही आपण गंभीरपणे विचार मित्रांनो त्या ठिकाणी करणार आहोत. तेव्हा या ठिकाणी जी काही सागरी निक्षेपाचे स्रोत आहेत हा जो काही मुद्दा आहे तो या ठिकाणी संपतो आणि मग पुढच्या मुद्द्याकडे आपण मित्रांनो वळणार आहोत. तो आहे सागरी निक्षेपाचे वर्गीकरण. हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी अत्यंत ही जी काही वर्गीकरणाचा चार्ट आहे हा चार्ट पाहण्यापूर्वी आपण सागरी निक्षेपाचं जे काही वर्गीकरणाचा जो चार्ट आहे तो चार्ट पाहण्यापूर्वी आपण थोडीशी याची प्रस्तावना वजा माहिती आपण पाहूया. हे जे काही निक्षेप आहेत अर्थात आपण स्त्रोताच्या वेळेस पाहिलेला आहे परंतु पुन्हा एकदा थोडासा या ठिकाणी नामोल्लेख करूयात जेणेकरून तुमचा उजाळाही होऊन जाऊ शकतो. तर हे जे काही निक्षेप म्हणजे काय तर जे काही पृथ्वीवरती किंवा भूमीवरती
जे असणारे सुट्टे पार्टिकल्स आहेत, मग त्याच्यामध्ये रेती असेल, माती असेल, दगडधोंडे असतील, गोटे असतील किंवा आणखीन काही भाग असेल, हे सर्व भाग सागरामध्ये जर त्यांचा अंतिम प्रवास त्यांचा नेहमी चालू असतो. हा प्रवास ओहोळ, ओढा, नाला, नदी यांच्यामार्फत शेवटी तो प्रवास कुठं जाऊन पोहोचतो? समुद्रामध्ये पोहोचतो. आणि मग त्याला आपण काय म्हणतो? सागरी निक्षेप असं म्हणतो. तर यामध्ये प्रभावीपणे कार्य कोण कोण करतं? तर हे सगळं जो काही गाळ किंवा हा निक्षेप भूमीवरचा गाळ सागरामध्ये पोहोचवण्याचं प्रभावी कार्य करतं तो नद्या. आपण ओहोळ, ओढा, नाला, नद्या, हिमनद्या, वारा आणि आणखी एक महत्वपूर्ण घटक म्हणजे सजीव. या सर्व गोष्टींच्यामुळं खनन कार्य होतं आणि यातील काही गोष्टी या खनन क्रियेतून जे काही सुट्टे झालेले पदार्थ आहेत किंवा तुकडे आहेत, दगडगोटे आहेत, माती आहेत, वाळू आहे किंवा हे सर्व बाह्यकारकांच्या साह्यानं, मग याच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस येतो. वारा आणि पाऊस यांच्या साह्यानं काय होतं? या प्रक्रियेचं वहन होतं आणि हे जाऊन सागरामध्ये मिळतात पहा. आणि मग त्याला काय आपण म्हणतो? निक्षेप म्हणतो. तर ह्या निक्षेपाचा अभ्यास मित्रांनो इसवी सन पूर्व कालखंडापासूनच याचा अभ्यास सुरू झालेला आहे पहा. आणि या विशेषतः स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर सर्वप्रथम इसवी सन पूर्व 484 मध्ये हिरोडोटस यांनी खोल समुद्राच्या तळभागावरील सागरी निक्षेपाचा उल्लेख केलेला मित्रांनो आपल्याला आढळतो. आणि त्यानंतरच्या कालखंडात आपण 1773 मध्ये आपण पाहिलं होतं, नामोल्लेख केला होता की कॅप्टन फिप्सनं काय केलं होतं की सागरी निक्षेपाचा अभ्यास 1773 मध्ये केला होता. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा अभ्यास आपण एक जी काही अभियान असतात, सागरी अभ्यासाचं अभियान असतात, तर त्या अभियानाअंतर्गत पहा चॅलेंजर अभियानमध्ये विशेषतः 1891 मध्ये सर जॉन मुरे आणि A.F. रेनॉल्ड यांनी सुद्धा या सागरी निक्षेपांचा अभ्यास केलेला आहे. आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये हा अभ्यास अनेक अभ्यासकांनी मित्रांनो केला आणि त्याचं सूक्ष्म असं निरीक्षण केलं आणि सूक्ष्म निरीक्षण करून या सागरी निक्षेपाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो पहा. भूमिखंडावरती झालेल्या या झीज कार्यामुळं निर्माण झालेले जे काही खडकाचे विविध भाग आहेत किंवा कण आहेत मातीचे, ते सागराच्या पाण्यामध्ये मिसळतात. नंतर ते काय होतात की सागराच्या उतारावरती किंवा खोलीनुसार ते संचित होतात पहा. आणि मग मित्रांनो याशिवाय सागर तळावर सुद्धा ज्वालामुखीच्या उद्रेकातून अशा प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात, हेही आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे सुद्धा मित्रांनो काय होतं की सागरी निक्षेप तयार होतो. याशिवाय पहा सागरात सागरी प्रदेशातील जे काही जलचर प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत किंवा कीटक आहेत, यांचं जे काही ठराविक आयुष्य असतं आणि त्यानंतर हे मृत होतात आणि मग त्या शरीराचे जे काही अवशेष आहेत यांचं विघटन होतं आणि ते विघटन झालेले अवशेष सागर तळावरती संचयित होतात. ते सुद्धा मित्रांनो काय होतात? निक्षेप म्हणून आपल्याला ओळखले जातात पहा. तर सागरी निक्षेपाचे जे काही वर्गीकरण आहे हे साधारणपणे मित्रांनो आपल्याला दोन प्रकारे इथं वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक निक्षेपाचं स्थान किंवा निक्षेप स्थान त्याला आपण म्हटलेलं आहे, आणि निक्षेप पदार्थ याच्या आधारे हे आपल्याला स्क्रीनवरती जे काही वर्गीकरण दिसतंय ते वर्गीकरण आपण या ठिकाणी थोडक्यात त्याचा परिचय वर्गीकरणाचा करून घेऊया. या वर्गीकरणामध्ये मी सांगितल्या आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे की दोन प्रकारे, म्हणजे एक निक्षेपाचं स्थान, निक्षेपाचं स्थानानुसार निक्षेपाचं वर्गीकरण आणि निक्षेपातील जे काही पदार्थ असतात त्या पदार्थानुसार वर्गीकरण. तर हे प्रमुख असे दोन प्रकार या निक्षेपाचे केले आहेत. तर प्रथम आपल्याला दिसतंय पहा की निक्षेप स्थानानुसारचे जे काही प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये आपण सागर तटीय कंसात म्हटलेलं आहे पहा किनारीय निक्षेप, म्हणजेच अर्थात याचे आपण पुढं विस्तृत अशी चर्चा मित्रांनो पुढं करणार आहोत. त्यामुळं
आता फक्त इथं नामोल्लेख मी करतो आणि मग पुढं एक 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 प्रकार आपण विस्तृतपणे अभ्यासणार आहोत. तर पहा की निक्षेप जी काही स्थानानुसार आहे त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे सागर तटीय म्हणजेच किनारीय निक्षेप. दुसरा प्रकार आहे तो आहे मित्रांनो उथळ सागरातील निक्षेप. तिसरा प्रकार आहे त्याचं नाव आहे खंडांत उतारावरील गंभीर म्हटलेलं आहे गंभीर विभागीय निक्षेप कंसात म्हटलेलं आहे. पहा आपल्याला एक सागरशास्त्रा संदर्भात आणखीन एक संदर्भ ग्रंथ आपण अभ्यासत असतो तो म्हणजे सागरशास्त्र डॉक्टर प्रकाश सावंत यांच्या पुस्तकामध्ये गंभीर असा नामोल्लेख आहे मित्रांनो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात ह्या संकल्पना नवीन आहेत त्यामुळं थोड्यात फार फरकानं किंवा अनेक वेगवेगळ्या नावानं सुद्धा ह्या संकल्पना आपल्या किंवा संज्ञा आपल्या समोर येणार आहेत आणि त्या संज्ञेचा अर्थ मात्र एकच असणार आहे. पुढे आपण पाहूया किंवा गंभीर विभागीय म्हणजे काय असतं नेमकं हेही आपण पुढे चर्चा आपण करणारच आहोत. पुढे पहा की खोल सागर तळावरील अगाधी निक्षेप कंसात म्हणले अगाधी निक्षेप म्हणजे खोल सागर तळावरील म्हणजे कंसात अगाधी निक्षेप असं म्हटलेलं आहे. पहा अशा प्रकारे सागरी निक्षेपाचं जे काही वर्गीकरणाचा एक भाग आहे की निक्षेप स्थानानुसार त्यामध्ये 4च प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला निक्षेप पदार्थानुसार प्रमुख 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये भूजन्य निक्षेप, दुसरा प्रकार आहे सागरजन्य निक्षेप, तिसरा प्रकार आहे ज्वालामुखी निक्षेप. पहा तर भूजन्य निक्षेपामध्ये पुन्हा काही त्यामध्ये जे निक्षेप आहेत ते पदार्थानुसार मग ते पदार्थानुसारचे जे निक्षेप आहेत ते कोणते ग्रावल म्हणजे याच्यामध्ये चाळ किंवा खडे किंवा रेती वगैरे असणार आहेत कण हे असणार आहेत. पहा दुसरं आहे अर्थात पुढे आपण याचाही अभ्यास करणार आहोत सविस्तर अभ्यास. दुसरा आहे पहा की वाळू. तिसरा आहे चिखल. चिखलामध्ये निळा चिखल, तांबडा चिखल, हिरवा चिखल आहे. त्याचबरोबर ज्वालामुखी चिखल, कोरल चिखल किंवा त्याला प्रवाळ चिखल असंही आपण म्हणणार आहोत. पहा निक्षेप पदार्थानुसार दुसरा जो प्रकार आहे तो सागरजन्य निक्षेप. यामध्ये मित्रांनो आपण जैविक निक्षेपामध्ये कॅल्शियम कार्बोनेट ऊज मी आत्ताच म्हणालो होतो पहा की वेगवेगळ्या संज्ञा येतात आणि त्याचा अर्थ एकच असतो. ऊज म्हणजे सुद्धा मित्रांनो निक्षेपच आहे. तर कॅल्शियम कार्बोनेट ऊज त्याच्यामध्ये पहा टेरापॉड ऊज किंवा ग्लोबिझेरियन ऊज. दुसरा ऊजचा प्रकार आहे तो आहे सिलिसियस ऊज. याच्यामध्ये पहा आपण पाहणार आहोत तो म्हणजे रेडिओलॅरियन ऊज आणि डायटॉन ऊज किंवा डायटॉम ऊज याचा जैविक निक्षेपामध्ये समावेश होतो. यानंतर आहे तो म्हणजे अजैविक निक्षेप. अजैविक निक्षेपामध्ये तांबड्या मातीचे सूक्ष्म कण याचा एक समावेश या ठिकाणी होतो आणि दुसरा मेटॉरिक डस्ट असा एक त्याचा या ठिकाणी उल्लेख होतो. पहा तर ह्या सागरजन्य निक्षेपामध्ये जैविक निक्षेप आणि अजैविक निक्षेप किंवा दुसराही शब्दप्रयोग काही वर्गीकरणामध्ये सेंद्रिय निक्षेप आणि असेंद्रिय निक्षेप असंही आपण म्हणू शकतो. आणि सेंद्रिय निक्षेपाच्या संदर्भात ऊज हा शब्द प्रयोग केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पहा तर निक्षेप वर्गीकरणामध्ये निक्षेप पदार्थानुसार जे वर्गीकरण पाहतोय त्याच्यामध्ये भूजन्य निक्षेप, सागरजन्य निक्षेप पाहिल्यानंतर आपण ज्वालामुखीय निक्षेप असा एक प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. अशा प्रकारे मित्रांनो हे सागरी निक्षेपाचं जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण आपण सविस्तररित्या आपल्याला मित्रांनो अभ्यासायचं आहे. तेव्हा याची एक एक आपण या सर्व निक्षेपांचा आपण किंवा या वर्गीकरणांचा आपण काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत. परंतु इथं आत्ताच आपण याची सुरुवात नाही करणार कारण इथं वेळ मित्रांनो संपलेली आहे. तेव्हा इथं आपण थांबूया. धन्यवाद.